तर आपल्या बऱ्याच जणांकडं टू व्हीलर असतात, जास्त करून स्कूटी. आपण स्कूटी का घेतो बरं, की आपल्याला हा स्पेस जो मिळतो तो आपल्याला सामान ठेवण्यासाठी, किराणा वगैरे आणण्यासाठी सोयीस्कर जातो म्हणून ठेवतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे पण स्कूटी आहे, मलाही ते वापरता येत आणि मीही त्याच दृष्टिकोनातून ते घेतलेलं आहे की बाबा आपलं काही सामान वगैरे असेल ते इथे ठेवण्यात येईल. पण त्याचं तुम्हाला बॅड पॉईंट सांगतो. ठीक आहे, आता समजा आपण जेव्हा ड्रायव्हिंग करत असतो स्कूटीवरती तेव्हा आपण आता असं बसलो असतो. ठीक आहे, तर ह्याचा जो आपला बॉडी वेट आहे, स्कूटीचा वेट आहे, पूर्ण कॉन्स्टंट आहे, कारण ते आपण त्या पद्धतीने ऍडजस्ट करतो, बॅलेन्सिंग करतो. ओके, पण जेव्हा आपण किराणा किंवा मोठा सिलेंडर किंवा काहीतरी मोठी बॅग किंवा तांदळाचं बाचकं वगैरे असं ठेवतो तेव्हा काय होतं, इथे वेट हा वाढला जातो. म्हणजे 40 वजन असेल किलो किंवा 50 वजन असेल किलो काही, तेव्हा काय होतं, जेव्हा आपण 40-50च्या स्पीडला असतो तेव्हा त्या वजनाचा स्पीड पण तेवढाच असतो. ओके, तर जेव्हा आपण ब्रेक वगैरे अर्जंट मारतो तेव्हा काय होतं, गाडी स्कूटी वगैरे काहीतरी थांबते. ओके, पण प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा हा वजन असलेला सामान असतो ना, 50 किलोचा वजन, तो काय करतो, तो चालल्या कारणाने त्याला वेग असतो, जसा आपल्याला वेग असतो त्या सामानाला पण तसाच वेग असतो. तर तो 50 किलोचा वजन आहे ना, तो ब्रेक मारल्या कारणाने हा भाग पुश करतो. आणि जो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे तो होल्डिंग पॉईंट किती आलेला, 3 इंचचा. तर मला सांगा, आता हा सगळा वजन आहे हा पुढच्या चाकावरती येतो आणि मग आपण ब्रेक मारल्याच्या नंतर हा सामान सगळा पुश करतो आणि गाडी परत पलटी होण्याचे चान्सेस असतात. तर तुमच्याकडे जर तसं तुम्ही सामान नेत असाल तर ते व्यवस्थितरित्या त्याचं स्पीड तेवढंच असणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या मते तुमच्या इथे जर सामान इथे ठेवलेलं असाल तर कमीत कमी 20-25चा अंदाजे स्पीड हा असायला पाहिजे. तर ही गोष्ट तुम्ही जरा फॉलोअप करा, म्हणजे काही तुमचं सामान वगैरे असेल तर तुम्हाला ते सेफली घरी नेता येईल, याची काळजी घ्या.